आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगलीच्या अटपाडीत माणुसकीला काळीमा, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलींना रात्रभर उलटे टांगले। एका चिमुरडीचा मृत्यू, निर्दयी बापाचं अमानुष कृत्य। 10 वर्षाच्या सानिकाचा तडफडून अंत, तर दुसरी बहीण मृत्यूच्या दारात। सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावातून एक अशी बातमी समोर आली जी ऐकून कोणाच्याही रक्ताचे पाणी होईल। पोटचा बाप कसाही म्हणू शकतो याचा थरकाप उडवणारा अनुभव या गावाने घेतला आहे। केवळ चोरीच्या किरकोळ संशयावरून एका बापाने आपल्या 2 निष्पाप मुलींना रात्रभर घराच्या अँगलला उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ केला। या छळात 10 वर्षाच्या सानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तिची मोठी बहीण मृत्यूशी झुंज देत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बनपूर येथील नाना हेबत यमगर यांच्या मुलींवर शेजाऱ्यांनी चोरीचा संशय व्यक्त केला होता। याच रागातून बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या नराधम बापाने 10 वर्षीय सानिका आणि 11 वर्षीय अनुजा यांचे हातपाय बांधले आणि त्यांना छताच्या पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले। त्या निष्पाप मुली रात्रभर वेदनेने विव्हळत होत्या, पाणी पाणी म्हणून ओरडत होत्या, मात्र जन्मदात्या आईवडिलांना त्यांची साधी दया आली नाही। मुलींना मृत्यूच्या दाढेत लटकवणे हे निष्ठुर आईवडील शांतपणे झोपी गेले। गुरुवारी सकाळी जेव्हा मुलींच्या आजोबाने त्यांना खाली उतरवले तेव्हा सानिकाची प्राणज्योत मालवली होती। घटनेचे गांभीर्य लपवण्यासाठी आरोपी बापाने सानिकाचा मृतदेह गुपचूप जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर जखमी असलेल्या अनुजाने शुद्धीवर येताच डॉक्टरांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि या नराधम बापाचे क्रूर कृत्य जगासमोर आले। इतकेच नाही तर मुलींना वाचवायला गेलेल्या स्वतःच्या वडिलांवरही मुलीच्या आजोबांवर या नराधमाने कोयत्याने हल्ला चढवला होता। सध्या आटपाडी पोलिसांनी आरोपी बाप नाना यमगर याला ताब्यात घेतले आहे। या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत। आज दिनांक 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे। त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते। त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे। आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत।